सरकार द्वारा किसानों के लिए कर्ज माफी नहीं करने पर किसान नाराज और परेशान हैं। इस मुद्दे को लेकर पूर्व सांसद और किसान नेता राजू शेट्टी ने वसंतराव नाईक की जयंती के अवसर पर वसंतराव नाईक कर्ज मुक्ति को लेकर आंदोलन शुरू किया। सरकारच्या आयात निर्यातीचं धोरण असेल किंवा रासायनिक खताच्या किमती नियंत्रित करण्यामध्ये सरकारला आलेला अपयश असेल, डिझेलच्या किमती नियंत्रित करण्यामध्ये सरकारला आलेला अपयश असेल, यामुळं एका बाजूला उत्पादन खर्च प्रचंड वाढला आणि दुसऱ्या बाजूला सरकारच्या या आयात निर्यातीच्या धोरणामुळं बाजारात मिळणारा दरही मिळाला नाही। कांद्यावर निर्यात बंदी लावली, कांद्याचे भाव पडले। परदेशातून पाम तेल आणि सोयाबीन पेंड आयात केली, सोयाबीनचे भाव पडले। परदेशातून कापूस आयात केला, कापसाचे भाव पडले। आता मका आयात करायला लागले, दूध भुकटे आयात करायला लागलेले आहेत। असं सगळ्याच पिकाचं वाटोळं सरकारच्या धोरणामुळे झालेलं आहे आणि त्यामुळे उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये शेतीमाल विकल्यामुळं शेती करण्यासाठी काढलेलं कर्ज आहे ते कर्ज फेडणं शेतकऱ्याला अशक्य झालेलं आहे आणि त्यामुळे तो कर्जबाजारी झालेला आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा टक्का आता वाढत चाललेला आहे। कृषीप्रधान असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या होत आहेत। महिन्याला जवळपास 240 या प्रमाणात आत्महत्या होत आहे। त्याची शरम राज्यकर्त्यांना आली पाहिजे।